हॅलो एव्हरीवन. आज आपण स्थानिक किंमत हा चॅप्टर बघणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीत समजून घेणार आहोत. बघा याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात. समजा की एकक स्थानी किंवा दशक स्थानी किंवा शतक स्थानी असणाऱ्या अंकांची किंमत किती किंवा यांच्यामधील फरक किती, हे सगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. किंवा याच्याही व्यतिरिक्त काही दशांश रूपात सुद्धा असतात, असेही प्रश्न विचारले जातात. किंवा दर्शनी किंमतचे सुद्धा प्रश्न येतात. हे सगळेच्या सगळे कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि व्यवस्थित क्लिअर करू. आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा 3, 2, 5, 6, 7 इथे एक रॅन्डमली मी एक संख्या घेतलेली आहे. आता इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे नेमकं की स्थानिक किंमत म्हणजे काय. आता बघा, याला पहिले तर आपण एक व्यवस्थित याचं मोकळ्या पद्धतीत मांडणी करून घेऊ. हा 3, 2, 5, 6, 7 व्यवस्थित समजेल त्यासाठी अशा पद्धतीत आपण मांडणी करून घेतली. आता याच्या आपल्याला पोझिशन, स्थान ठरवायचे आहेत. पोझिशन म्हणजे स्थान, वेगवेगळे पोझिशन्स असतात, वेगवेगळे स्थान असतात. तो हा जो शेवटचा आहे, मग याचं स्थान काय आहे, तर याचा स्थान आहे एकक. आपण म्हणतो बघा एकक स्थान. आता इथं जो येतो तो असतो दशक स्थान, इथे जो येतो तो असतो शतक स्थान, आणि स्थान म्हणजे त्याची पोझिशन, एकक दशक शतक. मग हा काय आहे, तर हा आहे सहस्त्र, आणि त्यानंतर जो येतो तो असतो दशसहस्त्र. आता तुम्ही म्हणणार की हे सहस्त्र व दशसहस्त्र काय आहे, तर थोडक्यात ही भाषा 1000 किंवा 10,000 अशा पद्धतीत आहे. परंतु पेपरला सहस्त्र किंवा दशसहस्त्र अशा पद्धतीत विचारलं जातं, म्हणून आपण त्याला सहस्त्र दशसहस्त्र हे लक्षात ठेवायचं. याच्यानंतर आले तर काय, तर याच्यानंतर शक्यतो येत नाही, आले पण तर लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज अशा पद्धतीत विचारले जातात. परंतु मर्यादित तरी इथपर्यंत असतात, 4 किंवा 5 पर्यंत रॅन्डमली येतात. बघा आता याच्यामध्ये आपण याचे पोझिशन ठरवले. आता हे सगळे झाले स्थान, बरोबर आहे. एकक दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र. आता येते त्यांची किंमत, स्थानिक किंमत. मग किंमत काय, व्हॅल्यू काय, किंमत म्हणजे व्हॅल्यू. पण काय किंमत आहे. आता प्रश्न समजा आपल्याला विचारला की तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये, समजा हे आपलं उदाहरण आहे, ह्या प्रश्नामध्ये एकक स्थानी असणाऱ्या अंकाची किंमत किती. आता एकक स्थानी म्हटल्यावर आपला शेवटचा येतो, जो शेवटचा असतो तो एकक स्थान असतो. मग त्याची किंमत किती, त्याची किंमत काढायची. मग एकक स्थानी जो आहे काय आहे, 7 आहे. आपण 7 लिहून घेतला तर सरळ एकक स्थानची काय किंमत आहे, 7 आहे. पण पुढे व्यवस्थित लक्षात घ्या की याच्यामध्ये काय चेंजेस करायचे. समजा आता प्रश्न विचारला की दशक स्थान, याच्यामध्ये दशक स्थानला असणाऱ्या अंकाची किंमत किती. आता दशक स्थानला कोण आहे बघा, 6 आहे. मग आपण इथे पण जसाच्या तसं 6 लिहायचा का. समजा आपण लिहिला 6, झालं उत्तर नाही. इथे आपल्याला काय करायचंय, जो दशक स्थानला आहे त्याच्या पुढे किती अंक आहे बघा. या इकडे मागे नाही बघायचं, याच्या पुढे बघायचं. ह्या 6 नंतर, ह्या दशक नंतर पुढे किती अंक आहे, एकच आहे. म्हणून ह्या 6 वरती एक शून्य देऊन टाकायचा. सो दशक स्थानला जो अंक आहे त्याची किंमत 60 आहे. परंतु एकक नंतर काहीच अंक नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये काही चेंज केलं नाही. उदाहरणार्थ आपल्याला विचारलं की जो शतक स्थानला अंक आहे, जो पण आलेला आहे, त्याची किंमत किती. मग आपण लिहून टाकणार इथे 5. झालं उत्तर. अजिबात नाही. हे 5 लिहिले पण पुढे काय चेंज करायचं. 5च्या नंतर किती अंक आहेत, 1 2. बघा 1 2 2 आहेत की नाही, म्हणून याच्यावर 2 शून्य देऊन टाकायचं. म्हणजे काय आलं, 500. जे पण आपल्याला अंक विचारला, उदाहरणार्थ आपल्याला जर विचारलं की सहस्त्र स्थानी जो अंक आलेला आहे, काय आलेला आहे सहस्त्र, बघा एकक दशक शतक सहस्त्र. 2 आलेला आहे, 2 आलेला आहे. ओके, आपण हा 2 घेतला तर त्याची किंमत किती, 2च्या पुढे किती आहेत, 1 2 3, 1 2 3, 2000. थोडक्यात काय की आपल्याला जर स्थानिक किंमत काढायची असेल तर काय करायचं, जो पण अंक आहे ज्या स्थानी, ज्या पोझिशनवर आहे तो उचलायचा, आणि त्याच्या पुढे जेवढे पण अंक असतील ते घ्यायचे आणि तेवढे शून्य तिथं द्यायचे. अंक जेवढे तेवढे शून्य, तेवढी आपली स्थानिक किंमत निघून जाते. एवढं सोपं आहे. आता इथे अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की दर्शनी किंमत काय आहे. याच्या सोबत आपण इथे काय करू, दर्शनी किंमत पण समजून घेऊ. आता दर्शनी किंमत मध्ये बरेच जण कन्फ्युज होतात. काय असते दर्शनी किंमत. दर्शनी म्हणजे काय,
जिथे जो अंक आहे तोच अंक लिहायचा, त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. उदाहरणार्थ ह्या प्रश्नामध्ये 3चा दर्शनी किंमत काय, तीनची दर्शनी किंमत काय, या 3ची दर्शनी किंमत 3च आहे. जे आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये काहीही बदल न करता तेच लिहायचं, तेच आपली दर्शनी किंमत आहे. थर्ड स्टेपवर हे समजून घ्यायचं आहे की नेमकं याच्यातील फरक नेमकं कसा काढायचा, त्याच्यावर आपण व्यवस्थित काही उदाहरणं बघू. बघा, आता आपण जे काही बेसिक पाहिलं त्या बेसिक नुसार आपल्याला याचं उत्तर यायला पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे 35,945, या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक व शतक स्थानचा अंक यांची किंमत आपल्याला काढायची आहे. आपण जे काही बेसिक पाहिलेलं आहे त्यामध्ये 35,945, बघा आता सगळ्यांचं स्थान आपल्याला माहितीये. हा असतो एकक स्थान, हा असतो दशक स्थान, हा असतो शतक, हा असतो सहस्त्र, हा असतो दश सहस्त्र. आता याच्यामध्ये आपल्याला एकक व शतक, हा आहे एकक. आता एकक स्थानची किंमत काढायची, ती 5च येणार. याचं कारण सांगितलंय, कारण 5 नंतर पुढे काही अंक नाहीये, सो 5 आपण त्याला लिहून काढायचं. आणि शतक मध्ये काय आहे, 9 आहे. सो 9च्या पुढे किती अंक आहेत, 2 आहेत, म्हणून त्याच्यावर 2 शून्य देऊन टाकायचे. जे उत्तर आलेलं आहे 900. म्हणजे जी पण आपल्याला किंमत काढायची असेल त्याच्या पुढे जेवढे पण अंक असतील तेवढे त्याच्यावर 0 देऊन टाकायचे, म्हणजे आपल्याला किंमत मिळून जाईल. आणि 5च्या पुढे तर काही अंक नव्हतेच, म्हणून 5च आपली एकक स्थानची किंमत असेल. आता अजून पण काय करू आपण, याच्यात काही उदाहरणं पाहू. आता जो प्रश्न पाहिला ना आपण, सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्या प्रश्नामध्ये दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येमध्ये आपल्याला सहस्त्र व शतक स्थानच्या अंकांची किंमत काढायची आहे. काय करायचं, आपल्याला तर बेसिक माहितीये. या बेसिक मध्ये काय, समजा आपली ही जी संख्या आहे 5921, हा असतो आपला एकक, हा असतो दशक, हा असतो शतक, हा असतो सहस्त्र, हा असतो दश सहस्त्र. याचं बेसिक आपण पहिले पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सहस्त्र म्हणजे हा 5 येणार, त्याची किंमत काढायची आहे. खूप सोपं आहे. 5च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 आहेत, म्हणून 3 शून्य टेकून द्यायची, बस झाली सहस्त्रची किंमत. त्यानंतर शतक स्थानचं काढायचं आहे. शतक स्थानला किती आहे, इथे 9 आहे. 9च्या पुढे 1 2 अंक आहे, म्हणून ही झाली 900. ही झाली आपली शतक स्थानची किंमत. जे पण आपल्याला किंमत काढायची आहे ती पोझिशन, ते स्थान घ्यायचं आणि त्याच्या पुढे जेवढे पण अंक असतील तेवढे शून्य त्याच्यावरती देऊन टाकायचं. आपल्याला आपलं उत्तर इथे मिळून जातं. बघा, खूप सोप्या पद्धतीत आहे. आणि आपण काय करणार की जे काही सहस्त्र स्थान आहे किंवा शतक स्थान आहे किंवा ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते पण कव्हर करू. बघा, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय, ज्या दिलेल्या संख्या आहेत या संख्येमध्ये आपल्याला 6ची स्थानिक किंमत सांगायची आहे आणि ह्या संख्येमध्ये आपल्याला 2ची स्थानिक किंमत सांगायची आहे. खूप म्हणजे खूपच सोपं आहे. काय करायचं बघा, आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे ना, हा जो 6 आहे बघा, हा 6 इथे आहे, तर ह्या 6च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणून आपण इथे काय करायचं, 6 शून्य देऊन टाकायचे, बस झालं इथे याची स्थानिक किंमत. आता त्यानंतर आपल्याला 2ची स्थानिक किंमत काढायची आहे. हा 2 इथे घेऊन घ्यायचा आणि 2च्या पुढे 1 2 3 अंक आहेत, म्हणून 3 शून्य देऊन टाकायचं. बघा, एवढं सोपं आहे. जे ना आपण आता जे काही बेसिक बघितलं बघा, त्या बेसिक नुसारच हा प्रश्न होता की 6ची स्थानिक किंमत. आता 6ची स्थानिक किंमत जो पण पोझिशनवर असेल, ती पोझिशन सांगितलेली नाहीये, पण तो अंक सांगितला आणि त्याच्यानुसार त्याची स्थानिक किंमत आपण काढली. खूप सोपं होतं. आता आपण काय करू की समजा किमतीतील फरक विचारलेला आहे, तर तो फरक कसा काढायचा, त्याचे काय उदाहरणं आहेत ते व्यवस्थित अभ्यास करून घेऊ. आतापर्यंत आपण स्थानिक किंमत पाहिली की कशी काढायची. आता आपल्याला स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे आणि तो पण सोप्या पद्धतीत. बघा, आपल्याला जो काही प्रश्न दिलेला आहे तो व्यवस्थित समजून घेऊ. आता दिलेल्या संख्येमधील 4 व 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती हे आपल्याला काढायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला पहिला अंक काय दिलाय, 4 आहे ना. ओके, हा जो 4 आहे, 4च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4, म्हणून 4 शून्य इथे देऊन टाकायचे. 4च्या पुढे 4 शून्य देऊन टाकायचे. का, कारण 4च्या पुढे 4 अंक आहेत, म्हणून पुढे काय आहे, 7. आता हा जो 7 आहे तो 7 पण आपण काय केलं, घेतला. 7च्या पुढे किती अंक आहे, 1, म्हणून आपल्याला काय केलं आपण की त्यांची जी स्थानिक किंमत आहे ती पहिले लिहून घेतली. आता त्याच्यातला फरक काढायचा म्हणजे काय, मायनस करायचा आहे. आणि 40,000 मधून जर 70 गेले तर किती राहतील,
39,930 राहतील. हा झाला आपला इथे फरक. एवढ्या सोप्या पद्धतीत आपण याचा फरक काढला. सरळ त्यांची स्थानिक किंमत काढून घ्यायची आणि फरकचा अर्थ त्यांचं मायनस करायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर मिळून जाईल. आपण काय करू की याच्या रिलेटेड आणखी पण काही उदाहरणं पाहू, म्हणजे तुमचा काही छोटा मोठा जो डाऊट असेल तो पण व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. बघा आता याच्यामध्ये थोडा युनिक टाईप प्रश्न दिलेला आहे. आता काय प्रश्न आहे हा, की दिलेल्या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे अंकांच्या, आता 3 हा अंक असता तर अंक सांगितलं असतं, अंकांच्या म्हणजे 3 हा 1 पेक्षा जास्त वेळेस आलेला आहे, हे तर पहिलं क्लिअर आहे. आता फरक काढायचा असेल म्हणजे एका अंकामध्ये तर फरक निघत नाही, तिथे जास्त अंक असतात म्हणून फरक निघतो. तर आपल्याला याचा फरक काढायचा आहे, तर 3 बघा याच्यामध्ये 2 वेळेस आलेला आहे. आता हा जो पहिला 3 आहे आपण लिहून घेऊ. 3 ची आपल्याला पहिले स्थानिक किंमत काढावं लागेल फरक काढण्यासाठी. 3 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी 3 च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4. हा 3 सध्या सोडून द्या. या 3 च्या पुढे 1 2 3 4 असल्यामुळे इथं 4 शून्य देऊन टाकायचे. ही झाली याची स्थानिक किंमत. आता हा जो दुसरा 3 आहे तो इथे लिहून टाकायचा आणि त्याची पण स्थानिक किंमत काढायची. या 3 पुढे 1 2 अंक असल्यामुळे 2 शून्य देऊन टाकायचे. आता याचा फरक काढायचा आहे आपल्याला, म्हणून इथे मायनस द्यायचं. फरक म्हणजे मायनस. 30,000 मधून 300 गेले तर किती राहतात, 29,700 राहतात, जो की आपला इथे फायनल फरक मिळालेला आहे. बघा किती सोप्या प्रकारचा प्रश्न होता. म्हणजे किमतीतील फरक काढायचा तर ते अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न देऊ शकतात. आता समजा दर्शनी किंमतच्या रिलेटेड कसे प्रश्न असतात, दर्शनी किंमतवर कसं विचारतात, त्याचे सुद्धा आपण काय करू, उदाहरणं पाहू आणि त्याच्यातले पण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. बघा आता दर्शनी किंमत याच्या रिलेटेड आपण आता प्रश्न पाहतोय. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, की जी दिलेली संख्या आहे या संख्येमध्ये 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती. आता स्थानिक किंमत कशी काढतात व दर्शनी किंमत कशी काढतात हे मी पहिले ऑलरेडी बेसिक मध्ये सांगितलं. आता आपली जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये स्थानिक किंमत काढायची आहे 9 ची. आता हा जो 9 आहे तो 9 आपण लिहून घेतला. 9च्या पुढे जेवढी पण अंक असतील 1 2 3 तेवढे याच्यावर शून्य देऊन टाकायचं, म्हणजे ही झाली आपली स्थानिक किंमत. आणि आपल्याला दर्शनी किंमत काढायची असेल 9 ची, तर 9 ची दर्शनी किंमत ही 9च असणार. दर्शनी किंमत मध्ये काहीही बदल होत नसतो. जो अंक दिलेला असतो तोच आपल्याला लिहायचा असतो. स्थानिक मध्ये काय होतं की तो अंक लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढे पण अंक असतील तेवढे शून्य त्याच्यावर टेकून द्यायचे. आता आपल्याला काय काढायचं आहे, फरक काढायचा. फरक म्हणजे काय, मायनस करायचं. 9,000 मधून 9 गेले तर किती राहतात, 8,991 राहतात. म्हणजे हा झाला इथे फायनल फरक आलेला आहे. बघा किती सोप्या पद्धतीत आपण पूर्ण जो काही चॅप्टर आहे तो कव्हर केलेला आहे, व्यवस्थित समजून घेतला. आता बघा याच्यामध्ये दशांशचे पण काही एक्झाम्पल येतात, म्हणजे दशांश पण येतात. समजा अशा पद्धतीच्या संख्या येतात बघा, 35.23. तर यामध्ये हा जो दशांश आहे या पद्धतीच्या आपल्याला संख्या असतात आणि याच्यात पण आपल्याला स्थानिक दर्शनी किंमत विचारलेली असते. सो याच्या रिलेटेड पण प्रश्न पडतात आणि याच्या रिलेटेड पण आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सो हे फक्त व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि खूप म्हणजे खूप सोपा चॅप्टर आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या या चॅप्टर मध्ये. पहिलं की स्थानिक किंमत काढायची कशी. स्थानिक किंमत म्हणजे काय, जो पण अंक दिलेला असतो तो उचलायचा, लिहायचा, त्याच्या पुढे जेवढे पण अंक असतात तेवढे शून्य त्याच्यावर देऊन टाकायचे. दुसरा विषय काय की दर्शनी म्हणजे जो अंक दिसतोय तोच सरळ लिहून टाकायचा. आणि फरक म्हणजे काय, दोघांचं करायचं मायनस. बस एवढा सोपा हा चॅप्टर होता जो की आपण व्यवस्थित प्रॉपरली कव्हर केलेला आहे.